राजा प्रधानजीला म्हणला, प्रधानजी हमें हमारा नगर देखना है। तेव्हा प्रधानजीने सगळी तयारी केली आणि निघाले। पुण्याची गोष्ट आहे, पहिला मुक्काम शिवाजीनगरला झाला, दुसरा शनिवार वाडा आणि तिसऱ्यांदा एरवड्यामध्ये आल्यानंतर एरवड्या जेलमधले जे कैदी होते ते राजाला उंच टाचा करून पाहत होते। मग राजाने एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि राजा म्हणला, प्रधानजीला म्हणला, प्रधानजी हे कोण आहे? कैदी म्हणजे गुन्हेगार, गुन्हेगार म्हणजे कैदी, कैदी म्हणजे गुन्हेगार, गुन्हेगार म्हणजे कैदी, कैदी म्हणजे गुन्हे केलेली माणसं। तेव्हा राजा म्हणला की आता बापाचं राज्य, माझ्या बापाचं राज्य संपलंय, आता माझं राज्य सुरू आहे। माणसाच्या राज्यात माणसं बंदीखान्यात केलेली चालणार आहेत। तेव्हा प्रधानजी जरा हपकले आणि प्रधानजी म्हणले, असा राजा जर देशाला भेटला तर देशाचं कल्याणच होईल। तेव्हा प्रधानजी जरा हुशार होता। प्रधानजी राजाला म्हणला, राजा सरकार, आज आपण नुसतं नगरच पाहूत ना, उद्या पण त्यांना सोडवण्याचा कार्यक्रम ठेवू। मग त्या दिवशी नगर पाहिला आणि दुसऱ्या दिवशी येरवड्यामध्ये मोठा मंडप टाकला। येरवड्या जेलमधले जे कैदी होते त्यांना बाहेर काढलं, एका लाईनीत उभं केलं आणि सांगितलं, तुम्हाला जे पाहिजे ते मागा, इथं राज्य सरकार सगळं देणार आहे। मग पहिल्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? तेव्हा तो म्हणला की मला सकाळच्या संध्याकाळच्या भाकरी द्या, कारण मला 2 भाकरीवर पुरत नाही माझं, सकाळच्या दुपारच्या संध्याकाळची भाकरी। तेव्हा ते म्हणले, ह्याच्या 6 भाकरी लिहा। दिला आत्मादात ढकलून। दुसऱ्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? ती म्हणला, इथं फाटक्या पोत्यावर मला झोप येत नाही, म्हणून मला काय करा, गादी लिहा। हे म्हणला, ह्याचे गादी लिहा। दिला आत्मादात ढकलून। तिसऱ्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? ती म्हणला, माझ्या बिड्याचे 2 बंडल, मला याच्या बिड्याचे 2 बंडल लिहा। दिला आत्मादात ढकलून। चौथ्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? ती म्हणला, माझ्या तंबाखूच्या 2 पुड्या, मला याच्या तंबाखूच्या 2 पुड्या लिहा। दिला आत्मादात ढकलून। पण जो शेवटचा कैदी होता तो बोलतच नव्हता, तेव्हा प्रधानजी म्हणले, अरे बोल ना, तुला जे पाहिजे ते माग। तेव्हा तो म्हणला, खरंच देताल ना? तेव्हा राज्य सरकार म्हणले, मी तर काय मग शोष म्हणून बसलोय का, देण्यासाठीच बसलोय का नाही? तेव्हा तो म्हणला, खरं देताल ना? हा म्हणला, खरं देतो। तेव्हा तो कैदी म्हणला की राज्य सरकार, तुम्ही स्टेजवर खाली उतरा, इकडे जेलमध्ये या, जेलमध्ये आल्यानंतर माझ्या कंबरड्यात लाथ मारा आणि मला जेलच्या बाहेर हाकला, तिथून पुढे कधीच मला जेलच्या आतमध्ये घेऊ नका। तेव्हा प्रधानजी त्या राज्य सरकारांना म्हणाला, राज्य सरकार, सगळे जे कैदी ते बंधनात आहेत, पण असा एकच कैदी ज्याला बंधन कळालेलं आहे आणि बंधनातून सुटण्याची ज्याची इच्छा आहे, ज्ञानोबा त्याला उपदेश करतात। संसार बंधन
तेव्हा लोक म्हणली, महाराज तुम्ही म्हणतात, तुम्ही आम्हाला सांगतात की संसार बंधन तोडावे गे, पण तुम्ही ते करून पाहिलंय का? तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, हो मी त्या भगवान परमात्म्याची माळ माझ्या हृदयामध्ये ठेवली, त्या भगवान परमात्म्याची मूर्ती मी हृदयात ठेवली आणि त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं मी नामस्मरण करतोय. अभंगाचा शेवटचा चरण. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा, देवा ध्यानी राम कृष्ण माळा, ज्ञानदेवा राम कृष्ण माळा,
कृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया